आपण लांब घेऊया का? एका साईडला आहे ना सगळे. अरे लांब राहा रे. हा फोटोवर वीज बंदच होता, वापरताच येत नाही. 21 मार्च आलो होतो, त्यानंतर 48 तासाचं फेन्सिंग केलं. मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दाद देतो, धन्यवाद देतो. करके दिखाया. आणि या माफियांना, वोट जिहाद माफिया, लेन जिहाद माफिया, उनको सबक देना. क्लिअर केला आणि आता दादा पूर्ण बंद केलं होतं, बंद. कारवाईच्या ठिकाणी पाणी केलात काय प्रत्यक्षात अनुभव? तुम्ही हे सगळं बघतात, हे पहा समोर. आपण 18-19 मार्चला इथे आलो होतो पहिल्यांदा. त्यावेळी सगळं झोपड्या आणि माफियांचा अड्डा होता. पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यात आपण हे साफ केलं आणि मे महिन्यात आता हे साफ झालं. आणि त्यामुळे ते वोट जिहादच्या अक्का आहे, त्यांचा पोटात भीती आता वाटते की आता त्यांचं राजकीय अस्तित्व साफ होणार. म्हणून रोज वोट जिहादचे नेते, मग ते शरद पवार एनसीपी असो, उबाठा जे 1.5 फूटवर राहत आहेत त्यांचे 1.5 फूट इथे नेते असो किंवा राहुल गांधी काँग्रेसचे नेते असो, 1.5-2 कोटी लोक हे रेल्वे टर्मिनस वापरतात. त्यांना त्यांचं हित दिसत नाही. त्यांना लेन जिहादवाले ते माफिया दिसतात. मी देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो, पोलिसांचं कौतुक करतो. करके दिखाया. सर, एकूणच आपण बघतोय की फक्त मुंबईतील रेल्वेच्या जागीच नाही तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या आहेत. ज्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला साधं घर घेता येत नाही, अशा मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने लोक वर्षानुवर्ष राहतात. याकडे तुम्ही कसं बघता? आणि फक्त ही चूक राहणाऱ्यांचीच की काही पैशांसाठी स्थानिक नगरसेवक असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांना अभय देतात, त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर करून देतात, त्यांची देखील तितकीच चूक नाही का? सर्टनली प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. फक्त मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री बनण्यासाठी गद्दारी करण्याचं पाप बंद करावं. सगळ्यांनी आता थांबावं. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहेत, आता तुम्ही पाहिलं त्या बाजूला जे वडाळा आणि त्याचा आसपास ज्या गतीने झोपड्या वाढतात आणि तिथे एसआरएचे प्रकल्प मंजूर होत आहेत, या संबंधात पण मी मुख्यमंत्रीजींना विनंती केली आहे. हे एक सुरुवात आहे असं आपण समजावं. सर, राहुल गांधी म्हणतात की एका वर्षात केंद्र तर मोदी सरकार कोसळणार, कसं पाहता त्यांच्या या विधान? हे बघा, असं आहे ना, त्यांना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आता काहीतरी शेतचल्लीचे स्वप्न दाखवावे लागतात. त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा नेता, त्यांचे निवडून आलेले आमदार खासदार पळून जातात. त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी बरोबर आहेत मुंगेरी लाल के हरे भरे सपने. काम संपलेलं आहेत का? तुम्ही आज पाणी पण केलंय, कुठपर्यंत पोहोचलं? काम करताना या ठिकाणी दगडफेक पण झाला होता, कशा पद्धतीने पाहता येईल? तसं बघायला गेलं तर इथली तरी परिस्थिती आता काबूत आहेत. पाडकाम जे आवश्यक होतं ते संपलेलं आहे. आता रेल्वे ताबडतोब इथे कॉन्क्रिटीकरण, फेन्सिंग आणि त्यांना या जागेत ज्याच्यासाठी टर्मिनस वाढवायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे 2 रूळ आहे, 8 नंबर 9 नंबर, त्याच्यावर झोपडे बांधले होते, खाटा टाकत होते, ते सगळ्या आता विकासाच्या कामासाठी वापरण्याची सुरुवात होणार. दिवाळीपर्यंत आपल्याला इथे पूर्ण चेहरा मोहरा बदललेला दिसेल. तुम्ही ज्या ब्रिजवर आहात तो ब्रिज पण कब्जा करून टाकले होते. हो, आपण आलो होतो त्यावेळी हा ब्रिज वापरता येत नव्हता. आणि तरीही उद्धव ठाकरे, तरीही राहुल गांधी या बांगलादेशी घुसखोर, अपात्र, बेकायदेशीर जे लँड माफिया आहेत, त्यांना लेन जिहाद, तरी त्यांची बाजू घेतात. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेला वाटलं असेल आम्ही धारावीची मस्जिद एका रात्रीत 10 गुंडा आणून थांबवली. इथेही त्यांनी तोच प्रयत्न केला होता. 1.5 फूट अंतरावर राहणारे त्या बंगल्याचा मालकाने, पण तो यावेळी
फडणवीसनी सफळ होऊ दिला नाही. सर एक शेवटच्या प्रश्न, समोर जे भाग आहेत तिथे पण 5 माला 6 मालेच्या इनलिगल झोपड तयार केले, कारवाईची मागणी करणार आहेत का? आता मुद्दा असा आहे की पहिला टप्पा जो आहे, जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट साठीचा आहे तो, त्यानंतर दुसरीकडे जे अनधिकृत असेल पण 2011 आधी ते असेल तर त्याला शासनाने आणि न्यायालयाने पण सांगितलं की त्याला पर्यायी जागा द्या आणि मग विस्थापित करा. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, आज जो है डिमोलिशन साइट पर आप आए हैं, हाँ आज मुझे इतना समाधान येऊ दे रे, जो होते. मैं तो ऊपर हो जाऊंगा. 18 मार्च से वास्तव में ये कार्रवाई अभियान शुरू हुआ. 18, 19, 20, 21 ये 4 दिन में मैं 2 बार यहाँ आया था. रेलवे के अधिकारी थे, महापालिका पुलिस. पहले तबक्के में ये जो 8 नंबर 9 नंबर रेलवे लाइन साफ की. अभी वाले तबक्के में ये जो पार्ट है रेलवे टर्मिनल की जगह साफ कर दी है. ये 2 महीने में 6 बार मैं स्वयं आया. मैं महापालिका के अधिकारी, पुलिस, रेलवे अधिकारी को धन्यवाद देता हूं. और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जो अधिकारी को कहा यहां पर रेलवे टर्मिनल, उसका विकास, 2 करोड़ लोग ये टर्मिनल से आते जाते हैं. और इसके लिए जो भी लैंड माफिया है, जो लैंड जिहाद के नेता हो गए, वोट जिहाद के नेता हो गए, उनकी मत सुनो. यह प्रोजेक्ट अब साफ हो चुका है. अभी प्रोजेक्ट साफ होने के कारण कुछ लोगों के राजकीय भविष्य भी साफ होता हुआ जो वोट जिहाद वाले को लगता है. यहाँ पर 6 महीने में दिवाली पर आप देखेंगे कि जगह पूरा चेहरा मेरा बदल गया होगा. सर इसके सामने भी कई इलीगल स्ट्रक्चर है 3-4 मोहल्ले के, क्या उस पर भी कार्रवाई की मांग करेंगे? ऐसा है, जो इंफ्रास्ट्रक्चर प्रकल्प के लिए जो आवश्यक जमीन होगी 2011 के बाद में साल 2 साल 4 साल जो अपात्र लोग हो गए उनको छोड़कर पात्र को पर्यायी जगह दी जाएगी. और एक बात बहुत स्पष्ट है, बांग्लादेशी को स्थान नहीं मिलेगा और वोट जिहाद वाले को सबक सिखाया जाएगा. यानी जो बांग्लादेशी हो गए, अपात्र हो गए, जो भूमाफिया है उनके ऊपर कार्रवाई होगी. सर बकरी ईद सामने आ रही है, पश्चिम बंगाल सरकार ने जो है काऊ के सेक्रीफाइसेस पर बैन लगाया, उसे लेकर वहां के टीएमसी के जो पूर्व नेता है हुमायूं कबीर, उनका कहना है बीजेपी गवर्नमेंट को मैं वार्न करता हूं, आग से मत खेलिए. अभी वो वोट जिहाद वाले को कहो यार सबक तो सीखो, अभी तो सीखो. कोई कुर्बानी, कत्लेआम, धार्मिक विधि पे कोई बैन नहीं है. मुंबई में किरीट सोमैया ने कहा है कि जो हाउसिंग सोसाइटी है, जो चालिया है, जो रहवासी जगह है, महापालिका ने पूरी व्यवस्था की है. 70 से अधिक मार्केट है, सैकड़ों दुकानें जहां सेक्रीफाइस हो सकता है वहां जाके करो. लोगों जहां रहते हैं वहां पर करना मुनासिब नहीं है. इसके लिए कोई अगर वहां रहने वाले हिंदुओं को पर दादागिरी, अरे मेरे पास मुस्लिम भी लोग आए हैं सोसाइटी के, यहाँ कल वाकोला कालीना की सोसाइटी के मुस्लिम लोग कि भैया कुर्बानी बगल में मार्केट है वहां करे. हमारी सोसाइटी में 600 बकरे लाकर एक जन बकरे का धंधा करता है, वो उचित नहीं है. कुर्बानी महापालिका ने जो जगह दी है, कलकत्ता में जो सरकार ने व्यवस्था की है उसके अंदर